नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरामध्ये मॉक ड्रिल घेण्यात आलेला आहे। राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल तसंच इतर विभागांकडून हे मॉक ड्रिल घेण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भातला सविस्तर आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूयात। नागपूरच्या फुटाळा तलावावरती मॉक ड्रिल सुरू आहे। आपण पाहू शकतो की काही बोटमधील लोक पाण्यात बुडत होते असं दिसत होतं आणि त्यानंतर त्यांना रेस्क्यू करून ही जी टीम आहे ही पहिली बोट समोर येते। ही पहिली बोट आहे जी जे बुडत होते त्यांना घेऊन येते आहे। अजून दुसऱ्या बोट आपण पाहू शकतो तिथे अप्रोच करत आहेत। हे नागपूरच्या फुटाळा तलावावरचं दृश्य आहे। मॉक ड्रिल सुरू आहे। किमान 8 एजन्सीज या मॉक ड्रिल मध्ये सहभागी झालेले आहेत। NDRF, SDRF, राष्ट्रीय आपदा प्रबंधन संस्थान आणि त्याशिवाय नागपूर पोलीस, नागपूर होमगार्ड आणि अग्निशमन दल, आरोग्य विभाग, आपदा मित्र अशा सगळ्यांचे याच्यात सहभाग झालेला आहे। आणि आपण पाहू शकतो की या मॉक ड्रिल मध्ये लोकांना बुडत असलेल्या लोकांना वाचवण्याचं प्रात्यक्षिक सुरू आहे आणि तिथे सोबत हे स्ट्रेचर्स घेऊन जात आहेत त्यांना घेऊन येण्यासाठी आणि बाकीची पण टीम इथे सज्ज आहे। आणि कोणत्याही परिस्थितीत, कशाही परिस्थितीत, नैसर्गिक आपत्ती असेल, कृत्रिम आपत्ती असेल, त्यावेळेस कशी परिस्थिती हाताळायचं त्याचं प्रात्यक्षिक इथे सुरू आहे। नागपूर हे देशासाठी मध्यस्थानी असलेलं महत्त्वाचं शहर आहे आणि त्यामुळेच नागपुरात सध्या मॉक ड्रिल्स चा हंगाम आलेला आहे असं आपण म्हणू शकतो। हे जे आपण समोर बघतोय आता स्क्रीनवरती हे रिमोट ऑपरेटेड रेस्क्यू युनिट आहे आणि याच्याद्वारे रिमोटनी या लोकांना तिथे वाचून आणण्यात येत आहे, त्यांना रेस्क्यू करून येत आहे। या रिमोट ऑपरेटेड रेस्क्यू युनिटनी एका माणसाला आता वाचवलं आहे आणि त्याला किनाऱ्यावर ते घेऊन आलेले आहेत आणि हे रिमोट तिथे कंट्रोल किनाऱ्यावर एक त्यांचा मॉनिटर करतो आहे। आणि आता दोन रेस्क्यू करणारे आपदा मित्र हे पोहोचलेले आहेत आणि त्या बुडणाऱ्या व्यक्तीला, ज्याला रिमोट ऑपरेटेड युनिट घेऊन आलेलं आहे, त्यांना ते घेऊन किनाऱ्यावर येत आहेत। तर अत्यंत महत्त्वाचं हे प्रात्यक्षिक आहे। आणि परत जे आणखी बुडत आहेत त्यांना घेण्यासाठी ही रिमोट बोट परत निघालेली आहे। रिमोट ऑपरेटेड बोट आपण पाहू शकतो परत तलावाच्या दिशेने निघाली आणि त्या माणसाला रेस्क्यू करून इथे आणलं जात आहे। आणि त्यांना आणल्यानंतर त्यांना आर्टिफिशियल ब्रीदिंग देण्यात येईल। आणि ह्या सगळ्याच एकूणच अशा वॉटर बॉडीजवळ जर अशी एखादी आपत्तीजनक दुर्घटना घडली, अशा वेळेस काय करायचं नेमकं त्याचं इथे डेमॉन्स्ट्रेशन प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे। आपदा मित्र आपण पाहतो आहे, पुरुष आहेत, महिला आहेत, हे आपदा मित्र त्यांना स्ट्रेचरवरती ठेवून त्यांना व्यवस्थित त्यांना टाय करून आणि त्यांच्या हाताला त्यावेळेस कसं ठेवायचं, त्यांचं डोकं कुठे ठेवायचं आणि त्यांच्या कमरेला आणि हाताला ते व्यवस्थित नीट टाय करून आता त्यांना आरोग्य सेंटरकडे नेण्यात येणार आहे। आणि आपण पाहू शकतो की हे आपदा मित्र जे आहेत हे बडोदा येथे गुजरातमध्ये जे आता ट्रेनिंग झालं होतं ते ट्रेनिंगमध्ये प्रशिक्षित हे आपदा मित्र आहेत। आणि हे मॉक ड्रिल सुरू राहणार आहे। सुमारे 20-25 मिनटं हे मॉक ड्रिल सुरू राहणार आहे। नागपुरात 2 दिवसात हे तिसरं मॉक ड्रिल आहे। विमानतळ आणि रेल्वे स्थानकानंतर आता फुटाळा तलावावरती हे मॉक ड्रिल सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्ला सोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।